So here in this part we are not going to consider H plus due to water. तर या ठिकाणी मी इथे लिहितो साइडला थोडस ते हा एक या चॅप्टरचा सर्वात टिपिकल पार्ट आहे आयन इक्विलिब्रियमचा. थोडंसं मीडियम डिफिकल्टीचा मी तुम्हाला एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार, पूर्णपणे सिंपल लँग्वेज. इफ कॉन्सन्ट्रेशन of the H plus given by acid is more than 10 raised to minus 6, then while calculating greater than or equal to minus 6, then while calculating Kw, that is equal to H plus into OH minus. So at that time, these H plus are due to acid only, not due to water. Okay. If H plus concentration due to acid is less than 10 raised to minus 6, then while calculating Kw, Kw हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे, म्हणजे तो कॉन्स्टंट असतो नेहमी दिलेल्या टेम्परेचरला. त्याच्या फॉर्म्युलामध्ये जे H प्लस असतात, मग आता ते H प्लस ड्यू टू वॉटर आणि ऍसिड असे दोन्ही कन्सिडर करायचे आपण. सो दीज आर H प्लस ड्यू टू ऍसिड अँड ड्यू टू वॉटर, बोथ. You remember this part. So this is the trick here. I can say this is the only trick. So H plus due to acid are more than 10 raised to minus 6. Then while calculating Kw, so whatever H plus ion concentration is there in the Kw, it should be due to acid only. Neglect H plus due to water. If H plus concentration is given by the acid is less than 10 raised to minus 6, then while calculating Kw, the H plus due to both acid and water. This is the trick here. This is the trick. It has some proof for it. So what did I do? Initially, I had taken 10 raised to minus 2 molar of HCl. So 10 raised to minus 2 molar HCl, after breaking, it will form 10 raised to, minus 2 molar HCl. After breaking, it will form 10 raised to minus 2 molar HCl, H plus ion. And to keep the value of Kw 10 raised to minus 14, the OH minus should be 10 raised to minus 12. And as we know, in when water dissociates, the number of OH minus and H plus are always same for water. हे पण 10 raised to minus 12. आता गंमत बघा या ठिकाणी सांगतो पहिल्या स्टेप मध्ये. ऍक्च्युअली घडते काय या ठिकाणी बघा. HCl हा ब्रेक होतोय H प्लस आणि Cl मायनस या ठिकाणी तयार झाले. मी HCl घेतलं 10 raised to minus 2, तर H प्लस पण 10 raised to minus 2 मोलर तयार झाले. 1:1 रेशो, म्हणजे हा जेवढा तुटणार तेवढा हा तयार होणार. हे तर पण ठीक आहे. H2 ब्रेक झाला, हे वीक इलेक्ट्रोलाइट डबल एरो, H प्लस आणि OH मायनस होणार. आता गंमत सांगतो, लक्षात बघा. OH मायनस जो सोर्स आहे तो फक्त वॉटर आहे. OH मायनस ड्यू टू ऍसिड नाहीच आहे. मग वॉटर जेव्हा डिसॉल्व्ह होतं की नाही, त्यावेळी वॉटर मध्ये H प्लस आणि वॉटर मधले OH मायनस नेहमी इक्वल असतात. हे फक्त वॉटर पुरतं मर्यादित आहे मी जे बोलतो आता. मग मी काय आयडिया केली, मी पहिल्यांदा ऍसिड मधून मिळणारे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन चेक केलं. ते मला मिळालं 10 raised to minus 2 मोलर. आणि मी आता चेक केलं की ती व्हॅल्यू 10 raised to minus 6 पेक्षा मोठी आहे का, तर आहे. मग त्यावेळी H प्लस ड्यू टू वॉटर मी निग्लेक्ट करून टाकणार. मग मी काय करणार, ऍसिडने दिलेले H प्लस 10 raised to minus 2 हे यूज करणार मी Kw च्या फॉर्म्युल्यामध्ये. आणि Kw माझा आहे 10 raised to minus 14. मग मी काय करतोय की ऍसिडने दिलेले H प्लस जे 10 raised to minus 2 पुट केले, मल्टीप्लाय बाय काहीतरी असेल 10 raised to minus 14. मला ही 10 raised to minus 14 ची व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवायची, बिकॉज Kw इज अ कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट ठेवण्यासाठी एनी हाऊ द OH मायनस शुड बी 10 raised to minus 12.
मग मी काय केलं की याच्यावरून OH मायनसला 10⁻12 मोलर फाइंड आउट केलं. मग गंमत बघा, हे H प्लस 10⁻2 मोलर आणि हे OH मायनस 10⁻- हे -2 मोलर H प्लस आणि हे 10⁻12 मोलर, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 10⁻14 येत आहे ऍट रूम टेम्परेचर ऑफ 25 डिग्री सेल्सिअस. त्या ठिकाणी व्हॅल्यू झालं. मग पाणी ज्यावेळी ब्रेक होतं की नाही, त्यावेळी पाण्यामध्ये जेवढे OH मायनस तयार होतात तेवढेच H प्लस तयार होत असतात. म्हणून त्याच्यावर मी पाण्यामधून मिळालेले जे H प्लस आहेत ना ते काढले, ते आले 10⁻12 मोलर. त्याला वाटल्यास वेगळा कलर दाखवतो मी. मग ते 10⁻12 मोलर आलं. पण सध्या तरी आपण 10⁻12 मोलर जे H प्लस ड्यू टू वॉटर आहेत ना ते आपण KW ची फॉर्म्युला वापरत नाही, त्याला निग्लेक्ट करून टाकतो, बिकॉज दिस इज अ व्हेरी स्मॉल व्हॅल्यू 10⁻12 ऍज कम्पेअर टू 10⁻2. ह्याच्या मागचं हे लॉजिक आहे. मग या ठिकाणी आता गंमत बघा, मग मी पूर्वी तुम्हाला सांगितलेलंच आहे की जेवढे अल्फा काढतो ना तेवढ्या अल्फासाठी H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. आता अल्फा कोणाचं काढता? वॉटरचं काढता. HCl चा अल्फा काढण्याचा विषयच नाही. HCl एक स्ट्रॉंग ऍसिड आहे जिचा अल्फा 1 असतो. अल्फा फक्त ऑपरेट होतो वीक इलेक्ट्रोलाइट वरती. वीक कोण आहे? वॉटर आहे. तर मी काय म्हटलं होतं, अल्फा नेहमी H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन निघतो आणि तो निघतो C अल्फा. हे मी तुम्हाला त्या दिवशी प्रूव्ह केलं. तर बघा, हे असं लिहिलं होतं, वॉटर गिव्स H प्लस प्लस OH मायनस, इथे तर C मायनस C अल्फा, सेकंड स्टेपला C अल्फा C अल्फा. हे मी प्रूव्ह केलेलं आहे तुम्हाला. आणि मग पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन, प्युअर वॉटरचं मोलॅरिटी कॉन्सन्ट्रेशन ज्यावेळी डेन्सिटी आपण 1 ग्रॅम पर ml पकडतो त्यावेळी हे कॉन्सन्ट्रेशन असतं 55.5. H प्लस ड्यू टू वॉटर आता माझ्याकडे आहे, कारण वॉटरसाठी अल्फा काढते ना, तर हे H प्लस टाकायचे, हे नाही टाकायचे, हे HCl मुळे H प्लस आहे. मग याचा अर्थ अल्फा इज इक्वल टू 10⁻12 डिवाइडेड बाय 55.5 असं ह्याला काढलं जातं. थोडासा ऍडव्हान्स लेवलला विचार केला तर ऍडव्हान्स म्हणजे काय फारसा ऍडव्हान्स नाही, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. हे मी तुम्हाला ऑलरेडी सगळं शिकवलेलं आहे. बस थोडस मुद्दाम स्लो आणि डिटेल मध्ये घेतलं, गडबड गोंधळ काहीच नाही. हा पहिला पार्ट. आता मी काय करतो, HClचं कॉन्सन्ट्रेशन कमी करत जातो आणि त्या बॉर्डर लाईनला येतो 10⁻6. तिथं काय गंमत घडते तुम्हाला सांगतो. तिथं थोडंसं ह्या टेबलवरनं सांगतो आणि नंतर मी तुम्हाला ते प्रूव्ह करतो. हे बघा, मी 10⁻3 मोलर घेतलं HCl, तर H प्लस आयन ड्यू टू HCl पण तेवढंच येणार, कारण 1:1 रेशो दोघांचा. पण सध्या तरी 10⁻3 ही व्हॅल्यू 10⁻6 पेक्षा मोठी आहे. त्यामुळं OH मायनसचं कॅल्क्युलेशन फक्त H प्लस ड्यू टू HCl वरच करायचं. 14 करायचं आहे, तर 3 आणि 11 करावं लागतील ना, म्हणजे इथं 10⁻11 येणार OH ला. OH हा 10⁻11 येणार. मग मला सांगा, हे बघा, हे 11 आणि हे 3 14, KW 10⁻14 आला. आणि जेवढे OH मायनस असतात तेवढेच H प्लस ड्यू टू वॉटर असतात, कारण वॉटर मध्ये H प्लस आणि OH मायनस इक्वल असतात. ठीक आहे. आणि याच्यावर मी जर अल्फा काढला की तो अल्फा काय करायचं, H प्लस ड्यू टू वॉटरला 55.5 ने डिवाइड करा, म्हणजे 10⁻11 डिवाइड बाय 55.5. आता इथून पुढे मी कलर वगैरे काय यूज करत नाही, सरळ लिहित जातो. बघा, आता 10⁻4 मोलर अजून कमी केलं मी, पुन्हा हे 10⁻4 मोलर आलं. 4 आणि इथं राहिले वरती 9, 10 राहिले. 10⁻10 मोलर OH आणि तेवढेच H प्लस ड्यू टू वॉटर, मग इथं येणार 10⁻10 डिवाइड बाय 55.5. बस, याला थोडस वरती लिहितो म्हणजे मला तो जागा भेटेल. ओके, ओके, चांगली गोष्ट. 10⁻5 मोलर, परत हे 10⁻5 देणार तुम्हाला. हे वरती 9 ठेवा, म्हणजे 14 झाली बेरीज KW ची. आणि हे जेवढे OH तेवढे H प्लस ड्यू टू वॉटर, मग इथे येणार 10⁻9 डिवाइड बाय 54.5. ठीक आहे, हे असेल, हे असं. हे लॉजिकल चेन रिएक्शन आपल्या ब्रेन मध्ये तयार झाली पाहिजे. मला काय म्हणायचं नेमकं ते, मागच्या माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून गडबड मी स्पीड सांगितलं, पण हा स्पीडनेस येणारा कन्सेप्ट नाहीये.
मला माहिती आहे, त्याला पॉज घेऊन सांगायला पाहिजे. म्हणजे मला नॉलेज आहे, त्याचं काय अडचण नाही. प्रॉब्लेम असा आहे की ते तुम्हाला सोप्या भाषेत मला डिलिव्हर करता आलं पाहिजे, तरच ते लेक्चरचा अर्थ, नाही तर लेक्चरचा अर्थ नाही, असं मला म्हणायचं. म्हणून मी ती परत शिकवतो. हे -6 मोलर इथे या ठिकाणी झालं. बरं, आता हे -6 हे -8 मोलर आपण घेऊयात. -8. आता तुम्ही गंमत बघू शकता या ठिकाणी. बघा काय काय घडतं. H प्लस ड्यू टू वॉटर बघा 10⁻12 आहे. H प्लस ड्यू टू HCl -2 आहे. म्हणजे अजून ही फार कमी व्हॅल्यू, ही पण फार कमी व्हॅल्यू, ही पण फार कमी, ही पण फार कमी आणि ही पण फार कमी. मग तुम्ही म्हणणार सर कसं कमी? हे 10⁻6 मोलर ऍसिड मुळे H प्लस आले आणि 10⁻8 मोलर हे H प्लस वॉटर मुळे आले. अरे बाबांनो, अजून सुद्धा यामध्ये फार मोठा फरक आहे. इथं 10⁻6 व्हॅल्यू 100 टाइम्स न मोठी आहे, 100 पटीने जास्त आहे याच्यापेक्षा. म्हणजे H प्लस ड्यू टू वॉटर निग्लिजिबल आहेत अजून सुद्धा या ठिकाणी. निग्लेक्ट करू शकता तुम्ही, त्याला निग्लेक्ट करू शकता अजून सुद्धा तुम्ही. 100 टाइम्स जास्त आहेत. म्हणजे 10⁻8 डिवाइड बाय 55.5 हे या ठिकाणी झालं. आता आपण आलो बॉर्डर लाईन वरती. आता इथून पुढे काय घडतं बघा, लक्ष देऊन बघा इथून पुढे. आता प्रॉब्लेम बघा, मी सांगतो ह्या ठिकाणी मला ह्या स्टेपला आता चांगल्या प्रकारे मी तुम्हाला सांगतो बघा, तुमचं माइंड ओपन होत आहे त्या स्टेपला. आता जर मी H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻6 पेक्षा, म्हणजे HCl चं कॉन्सन्ट्रेशन 10⁻6 पेक्षा जर कमी केलं, -7 मोलर आणलं, तर हे 10⁻7 मोलर आलं. H प्लस ड्यू टू HCl. आणि मी समजा इथे पण पुन्हा H प्लस ड्यू टू वॉटर जर निग्लेक्ट केलं, तर OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन येणार 10⁻7 मोलर. इथं फसलो आपण, इथं चुकलं बघा, इथं चुकलं. तुम्ही म्हणा सर कसं काय? बघा मी सांगतो गंमत, इथं चुकलं. हे का चुकलं बाळांनो? एक साधं लॉजिक आहे. तुम्ही पाण्यामध्ये ऍसिड ऍड करताय. आता पाण्यामध्ये ऍसिड ऍड केल्यानंतर सोल्युशन ऍसिडिक बनलं पाहिजे. पण आता तुम्ही काय दाखवताय? H प्लस ला 10⁻7 दाखवताय, OH मायनस ला 10⁻7 दाखवताय. म्हणजे तुम्ही हे न्यूट्रल दाखवताय रे. कारण मी तुम्हाला काय म्हटलं होतं, न्यूट्रल वॉटर मध्ये H प्लस 10⁻7 असतो आणि OH मायनस 10⁻7 असतो. म्हणजे इथं बघा ते, म्हणजे पाणी हे न्यूट्रल आहे, वॉटर इज न्यूट्रल. आणि वॉटर मधून रूम टेम्परेचरला जो H प्लस भेटतो तो 10⁻7 भेटतो. म्हणजे pH हा 7 होतो आपला. आणि OH मायनस हा 10⁻7 आहे, म्हणजे POH पण आपला आहे 7. pH 7 होणे पाण्यासाठी म्हणजे कोणती कंडिशन झाली? न्यूट्रल. म्हणजे तुम्ही इथून काय सांगतो बघा, H प्लस ड्यू टू HCl 10⁻7 येतं. H प्लस ड्यू टू वॉटर समजा तुम्ही अजून निग्लेक्ट करताय, मग याचा अर्थ KW ला 10⁻14 ठेवण्यासाठी हे -7 हे -7 -14 केला आणि जेवढे OH मायनस वॉटर प्रोड्यूस करतो तेवढे H प्लस प्रोड्यूस करतो. मग इथून जर पाहिला तर H प्लस 10⁻7 आहे, OH मायनस 10⁻7 आहे, म्हणजे pH 7 आला. म्हणजे तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करता की सोल्युशन न्यूट्रल झालं. कसं काय बाबा? पाण्यामध्ये ऍसिड टाकल्यामुळे सोल्युशन कसं काय न्यूट्रल होऊ शकतं? म्हणजे हे तुम्ही इथं ब्लंडर केला, इथं ब्लंडर झालं. म्हणजे मी म्हटलेलं बरोबर होतं की जर ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन, ऍसिड पासून येणारे जे H प्लस आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर 10⁻6 पेक्षा मोठं असेल किंवा इक्वल असेल, तर H प्लस ड्यू टू वॉटरला निग्लेक्ट करा. तर H प्लस ड्यू टू वॉटरला तुम्ही निग्लेक्ट करा. हे बघा, इथं निग्लेक्ट करा, इथं निग्लेक्ट करा, इथं निग्लेक्ट करा, इथं निग्लेक्ट करा, इथं निग्लेक्ट करा. पण इथं निग्लेक्ट नाही करून चालत. जर इथं निग्लेक्ट केलं बाळांनो, तर तुम्ही ऍसिड पाण्यामध्ये टाकून सुद्धा सोल्युशन न्यूट्रल दाखवताय. हा ब्लंडर आहे. म्हणून मी मागच्या शेवटी जातो ही व्हॅल्यू चेंज केली होती हा ब्लंडर झाल्यामुळेच. हे थेरॉटिकली पहिला समजून घ्या. न्यूमेरिकली पण तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवतो, कॅल्क्युलेशन करून मॅथमॅटिकली. त्याची काही अडचण नाहीये. मग आता इथे गडबड झाली. मग आता हे किती येणार हे मला माहित नाही. इथं आता मी जी वरची थेरी लावली ना, इथे ट्रिक, इथे जी वरची मी ट्रिक लावली, ती ट्रिक आता 10⁻6 पुढे ऍप्लिकेबलच नाहीये. मग इथं आता ह्याला मला सॉल्व्ह करायला लागेल. इथं आता मला ही व्हॅल्यू किती येणार आहे आणि ही व्हॅल्यू किती येणार आहे हे मला सॉल्व्ह करायला लागेल. विदाउट सॉल्विंग आय कॅनॉट जज how much is the concentration of OH minus and how much is the concentration of H plus.
मग आता त्यासाठी काय करू आपण, बॉर्डर लाईनवरची काही दोन गोष्टी घेऊया. ही गोष्ट बॉर्डर लाईनवरती, ही गोष्ट बॉर्डर लाईनवरती. मग आपण असे काम करू, मॅथमॅटिकल तुम्हाला सांगतो मी. सर जर आपण, तुम्ही म्हटलं की सर आपण जर H प्लस ड्यू टू HCl ला जर इथे कन्सिडर केलं आणि वॉटरला निग्लेक्ट केलं, आणि समजा H प्लस ड्यू टू HCl आणि वॉटर दोघांना पण कन्सिडर केलं, तर दोन्ही कॅल्क्युलेशन मध्ये कितीचा फरक आहे, किती एरर येतो, हे मी तुम्हाला आता प्रूव्ह करून दाखवतो. याच्यामध्ये किती एरर आहे मॅथमॅटिकली. म्हणजे H प्लस ड्यू टू वॉटर जर मी निग्लेक्ट केलं या केसमध्ये किती पर्सेंट एरर येऊ शकतो. तर जेई नेटला मी तुम्हाला 10% पर्यंत एरर देतो. 10% पर्यंत एरर ठीक आहे. आता मी तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवतो सेकंड स्लाइड वरती. बघा आता तुम्हाला काय म्हणायचंय मला. एक काम करा, बघा ह्या केस लक्षात ठेवा, HCl कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁶ आहे. आता बघा हा आयनिक इक्विलिब्रियम मधला सगळ्यात टिपिकल आणि ट्रिकी पार्ट आहे. बाकी सगळ्या चॅप्टर सिंपल आहे. आणि हे पण आता मी सांगतो, हे पण फार सिंपल आहे, तोंडी सांगणार, व्यवस्थित लक्ष देऊन बघा. कन्सेप्च्युअल गोष्टी फार आहेत त्यामध्ये. आता मी काय करतो, क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये सांगतो बघा. कॅल्क्युलेट H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन व्हॅल्यू ऑफ pH ऑफ HCl सोल्युशन. HCl सोल्युशन म्हणजे HCl प्लस वॉटर आहे बाळांनो, सगळं वॉटरच्या बेसिसवरती चालतं आयनिक इक्विलिब्रियम. पण त्याच्यामध्ये दोन भाग करतो, निग्लेक्टिंग H प्लस ड्यू टू वॉटर आणि कन्सिडरिंग H प्लस ड्यू टू वॉटर. आणि हे कन्सिडर करून हे दोन कॅल्क्युलेट करणार आहे मी, ह्या दोन गोष्टी. आणि ह्या दोन्ही कॅल्क्युलेशन मध्ये पर्सेंटेज एरर किती आहे, पर्सेंटेज एरर इन बोथ कॅल्क्युलेशन्स, हे मला सांगायचं. आता मग ह्याला स्टेप बाय स्टेप बघा, अप्रोच शिस्तात सावकाश सांगतोय, व्यवस्थित लक्ष बघा. एकदाच कन्सेप्ट शिकायचा, परत शिकायची नाही. 11वी एकदाच करायची, 12वी एकदाच करायची, एकदाच एक्झाम द्यायची, एकदाच मोठ्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं. त्यासाठी हे सगळं. हे बघा आता HCl ला आपण ब्रेक करायचं H प्लस आणि Cl मायनस मध्ये, मान्य. आता इथे व्हॅल्यू तुम्हाला देतो मी, किती घ्यायला सांगितली, 10⁻⁶ ऑफ 10⁻⁶ मोलर HCl सोल्युशन. हे म्हणजे याचा अर्थ HCl प्लस वॉटर या ठिकाणी. हे बघा हा चार्ट लिहिताना मी H प्लस ड्यू टू वॉटरला निग्लेक्ट केलंय. निग्लेक्ट केलं म्हणून तर OH मायनस निघू शकलं ना माझं, हे 6 आणि 8 14. जर ह्याला निग्लेक्ट जर नाही केलं असतं तरी OH मायनसची व्हॅल्यू बदलायला लागते आपल्याला. नाही तर प्रॉब्लेम काय होतो, तुम्ही H प्लस ड्यू टू वॉटर जर कन्सिडर केला आणि H प्लस ड्यू टू ऍसिड पण कन्सिडर केला, तर 8 आणि 7 14, 14 आणि 8 22, पण KW ची व्हॅल्यू 10⁻⁻22 होऊ शकणार नाही. म्हणून ह्या OH ला कमी करायला लागतं मग त्यावेळी, किंवा वाढवं लागतं, डिपेंड. आपण काम करूया, HCl चं कॉन्सन्ट्रेशन आहे 10⁻⁶ मोलर आणि त्याच्यामुळे H प्लस तयार झाला 10⁻⁶ मोलर. आता पहिल्या पार्टला मी सॉल्व्ह करतो. मी निग्लेक्टिंग H प्लस ड्यू टू वॉटर म्हणतोय, मग झालं काम सोपं. वॉटर कडनं H प्लस मला घ्यायचीच नाही, देअरफॉर पहिल्या स्टेपचं माझं आन्सर आलं. H प्लस कॉन्सन्ट्रेशन झालं 10⁻⁶ मोलर आणि त्याच्यावरनं pH काढला मी 6. pH म्हणजे निगेटिव्ह पॉवर ऑफ द 10 असतो, हे काढलं. इथंपर्यंत काही अडचण नाही आपल्याला. आता थोडीशी गंमत जम्मत मॅथमॅटिकली करायलाच पाहिजे, पर्याय नाही. बघा आता मी सेकंड पार्ट मध्ये H प्लस कन्सिडरिंग ड्यू टू वॉटर, मग परत ऍसिड तर घ्यायलाच पाहिजे, काय स्ट्रॉंग आहे ते तर H प्लस तुम्हाला देणार आहे, कम्प्लिटली डिसोसिएट होणार. मग इथून 10⁻⁶ मोलर भेटणार आणि इथून 10⁻⁶ मोलर भेटणार. ओके, अचानक स्क्रीन गायब झाली वाटतं. यू आर द होस्ट नाउ. कोण होतो होस्ट आता परत? ठीक आहे, नाही ती गायब होत ते. ठीक आहे, पटकन लिहितो. H प्लस pH ऑफ 10⁻⁶ मोलर
HCl सोल्युशन HCl प्लस वॉटर. त्यातला पहिला पार्ट तर मी आता सॉल्व्ह केला. निग्लेक्टिंग H प्लस ड्यू टू वॉटर. काय HCl gives H प्लस प्लस Cl म्हणून. आवाज सगळ्यांना ऐकवतो ना बाळांनो माझा? यस. आवाज ऐकवतो ना? इंटरनेट कनेक्शन अनस्टेबल. साक्षी आवाज ऐकवतो का? म्यूट नाही. हो सर. ओके ठीक आहे. हे 10⁻⁻6 मोलर आलं आणि निगेटिव्ह पॉवर म्हणजे पीएच आला 6. आता कन्सिडरिंग H प्लस ड्यू टू वॉटर. मग आता काय करायला पाहिजे? पुन्हा HCl गिव्स H प्लस प्लस Cl मायनस हे लिहायला लागेल. 10⁻⁶ मोलर हे तर मिळणारच आहे आपल्याला. आता वॉटरला डिसोसिएट करायला लागेल H प्लस प्लस OH मायनस. आता H प्लस जर ड्यू टू वॉटर कन्सिडर करायला मला माहित नाही किती आहे, तो X मानतो आणि ह्याला पण X मानतो. पण आता बघा प्रॉब्लेम काय होतो. ही जी X ची व्हॅल्यू आहे, दिस व्हॅल्यू शुड बी लेस दॅन 10⁻⁷. आपल्याला माहिती आहे की न्यूट्रल ऍसिड टाकण्याच्या अगोदर बघा, पाणी ज्यावेळी फक्त पाणी आपण घेतलं, फक्त ओनली वॉटर ज्यावेळी आपल्याकडे असतं, ओनली वॉटर, ते न्यूट्रल असतं. न्यूट्रल ऑडिबल नाही करे मी? साक्षीने मेसेज टाकलाय. आवाज ब्रेक होतोय का अजून? नाही सर. क्लिअर येतो ना आवाज? हो सर येतोय क्लिअर. ओके. मग मला सांगा, आपल्याकडे जर पहिल्यांदा पाणी असेल, वॉटर असेल, तर वॉटर हे न्यूट्रल असतं आणि न्यूट्रल वॉटरमध्ये H प्लस ची संख्या, कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते 10⁻⁷ मोलर असतं, हे विसरायचं नाही बिलकुल सुद्धा. आणि OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन पण असतं 10⁻⁷ मोलर. मग आता ज्यावेळी तुम्ही ऍसिड जेव्हा टाकताय ना, त्यावेळी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस जे असतं ना, ते 101% 10⁻⁷ पेक्षा कमी होतं. का कमी होतं? या ठिकाणी लागतं ली चॅटलियर्स प्रिन्सिपल. या ठिकाणी ऑपरेट होतं ली चॅटलियर्स प्रिन्सिपल. ली चॅटलियर्स प्रिन्सिपल. आणि हे प्रिन्सिपल काय आहे? जर प्रोडक्ट साइडला जर H प्लस वाढलेत, प्रोडक्ट साइडला जर H प्लस वाढले तर रिएक्शन बॅकवर्ड होणार. आणि बॅकवर्ड आणि ली चॅटलियर प्रिन्सिपल हे रिव्हर्सिबल रिएक्शन वरती ऍप्लिकेबल आहे, इरिव्हर्सिबल नाही. म्हणजे इथं HCl वरती ली चॅटलियर प्रिन्सिपल ऍप्लिकेबल नाही, ली चॅटलियर प्रिन्सिपल H2 वरती ऍप्लिकेबल आहे. ही रिएक्शन बॅकवर्ड होणार आणि बॅकवर्ड झाल्यामुळे जे कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁷ आहे त्याचा कमी होणार. म्हणजे H प्लस कमी व्हायला सुरू करतील ड्यू टू वॉटर, असं म्हटले मी त्याला. ठीक आहे. मग आता काम करत, आपल्याला कन्सिडर करायचं आहे H प्लस ड्यू टू वॉटर. मग आता सोल्युशन मध्ये जे टोटल H प्लस झालेत ना, कॉन्सन्ट्रेशन ऑफ टोटल H प्लस जे आहेत ना, ते टोटल असेल आता H प्लस ड्यू टू HCl, ते म्हणजे 10⁻⁶, प्लस H प्लस ड्यू टू वॉटर X असतील. हे काय? हे झालं टोटल. बट वी नो द प्रोडक्ट ऑफ H प्लस इंटू OH मायनस शुड बी इक्वल टू KW, दॅट इज इक्वल टू 10⁻⁴. काही टेम्परेचर दिलेलं नाही, सो ऍट T इज इक्वल टू 25 डिग्री सेल्सिअस. मग इथे व्हॅल्यू पुट केली 10⁻⁶ प्लस X, हे टोटल H प्लस झालं आणि OH मायनस झाला X, कारण इथं आहे ना OH मायनस आपला, इज इक्वल टू 10⁻⁴. ह्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपण कन्वर्ट केलं, x² प्लस 10⁻⁶x
-10⁻14 इक्वल टू 0. मग यासाठी रूट कसं काढणार आपण? -b प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac. मग -b 10⁻6 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 12 मायनस 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 प्लस c मायनस आहे 4 इंटू 10⁻14 डिवाइड बाय 2. मला क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवणार आहे मी 10⁻6 प्लस और मायनस. पहिली गोष्ट इथला 10⁻12 आहे आणि इथला -14 आहे. एकदम ऍड होणार नाही दोन्ही ते. मग तुम्हाला काय करायला लागेल? त्या -14 ला -12 करून घ्या. म्हणजे याला राईट हँड साईडला ढकलायला लागेल. दोन घरं 0.04 इंटू 10⁻12 झालं. काय केलेलं नाही मी तिथं, मल्टिप्लाय बाय 100 आणि डिवाइड बाय 100 केले हे करण्यासाठी. इथं मग डिवाइड बाय 100 मुळे 4/100 0.04 आणि मल्टिप्लाय बाय 100 मुळे -14चं -12 झालं. आता -12 हे दोन्हीकडनं कॉमन काढता येतं. कॉमन काढल्यानंतर 1 प्लस 0.04 म्हणजे 1 प्लस 0.04 1.04 10⁻12 आणि 10⁻6. हा आता हे प्लस और मायनसची काही गरज नाही, कारण आता कॉन्सन्ट्रेशन कधी निगेटिव्ह व्हॅल्यू येत नसते, त्यामुळे इथं फक्त प्लस घ्या. इथं मायनस काही लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण निगेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन होऊ शकणार नाही, त्यामुळे ते निगेटिव्ह रूट घ्यायचं नाही आपल्याला, प्लस रूट घ्या. ओके, एक स्लाइड मागितली वाटतं. ओके, इथं प्लस घेतलं. इथं तर बघा मी 1.04 ती बेरीज केली 10⁻12 झालं डिवाइड बाय 2. रूट अप्रॉक्सिमेटली काढणार 10⁻6 हे प्लस हे 1.0 ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 1.02 घेतली आणि -12चं -6 झालं. ते असं होतं ना रूट मध्ये -12 होतं ते 6 असं केलं त्याला. आता डिवाइड बाय 2 केलं. मग हे 10⁻6 कॉमन काढलं. 1.02 -1 आलं ते, म्हणजे इथला -1 इथं येणार -1 आणि हे इथलं 1.02 इकडं 2. मग x इज इक्वल टू 0.02 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय 2. मग याचा अर्थ x इज इक्वल टू 0.01 इंटू 10⁻6 आलं आणि 0.01 म्हणजे 10⁻2 झालं, म्हणजे -2 म्हणजे -8 आलं. मग याच्यावरनं सरसर कळतं की H प्लस ड्यू टू वॉटर जे ते 10⁻8 आहे आणि OH मायनस ड्यू टू वॉटर पण 10⁻8 आहे. मग आता गंमत बघा, मी जी रिएक्शन लिहिली होती ती अशी लिहिली होती, HCl गिव्स H प्लस प्लस Cl मायनस, आणि ऑलरेडी मी अजून केलं होतं हे 10⁻6 मोलर पाहिजे, हे 10⁻6 मोलर आलं. H2O गिव्स H प्लस प्लस OH मायनस, हे X आलं, हे X आलं. आता बघा X ची व्हॅल्यू 10⁻8 आली आणि मी म्हटलं होतं X ची व्हॅल्यू 10⁻10 पेक्षा कमी पाहिजे आणि आली ती बरोबर. आता प्रॉब्लेम असा आहे की 10⁻6 च्या कंपॅरिझन मध्ये 10⁻8 फार छोटा आहे. मग तुम्ही काय करा की H प्लस ड्यू टू HCl जर कन्सिडर केला -6 आणि H प्लस ड्यू टू OH मायनस कन्सिडर केला -8, तर दोघांची मिळून 10⁻14 झालं, म्हणजे आपला KW चा पर्पज पूर्ण होत आहे. पण आता टोटल H प्लस जे माझ्या सिस्टम मधले झालेत, जर मी वॉटरला कन्सिडर केलं तर ते किती होणार? 10⁻6 प्लस 10⁻8. थोड्याला सॉल्व्ह करत 10⁻6. आता इथं 1 असतंय, 1 इंटू 10⁻8 आहे. तुम्ही असं इमेजिन करा, 10⁻8 म्हणजे ते आहे 1 इंटू 10⁻8 आहे. मग आता -6 मला पॉवर कॉमन करायचा आहे, तर मल्टिप्लाय बाय 100 डिवाइड बाय 100 म्हणजे इथं 0.01 इंटू 10⁻6 आलं. ते कॉमन निघालं. 1 प्लस 0.01 म्हणजे 1.01 इंटू 10⁻6 आलं. हे H प्लस टोटल आलं आफ्टर कन्सिडरिंग द H प्लस ड्यू टू वॉटर. मग आता पर्सेंटेज एरर बघा कॅल्क्युलेशन मध्ये किती येतो माझा. पर्सेंटेज एरर जो आहे ना, ते कसे काढतात? फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू डिवाइडेड बाय इनिशियल व्हॅल्यू इंटू 100. मग H प्लस आफ्टर कन्सिडरिंग द H प्लस ड्यू टू वॉटर ते किती येणार? 1.01 10⁻6 आलं, मायनस इनिशियली ज्यावेळी मी म्हटलं होतं की निग्लेक्टिंग H प्लस, त्यावेळी निग्लेक्टिंग H प्लस ड्यू टू वॉटर मध्ये फक्त H प्लस त्यावेळी मग 10⁻6 येतात. ही इनिशियल व्हॅल्यू आपली.
ज्यामध्ये वॉटरचे H+ मी कन्सिडर नाही केले, आणि ही माझी फायनल व्हॅल्यू ज्याच्यामध्ये H+ ड्यू टू वॉटर मी कन्सिडर केलेत. आणि याला सॉल्व्ह केलं तर आन्सर येतो 1%, आणि 1%चा एरर हा ऍक्सेप्टेबल आहे. म्हणजे तुम्ही H+ ड्यू टू वॉटर निग्लेक्ट करू शकताय, बिकॉज द एरर इज कमिंग टू बी 1%. आणि मी तुम्हाला जेई नीटला सांगतो की हा एरर 10% जरी आला, 5% जरी आला तर चालतो, तुम्ही निग्लेक्ट करून टाका. इथं काही एक अडचण येत नाही. म्हणून ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁶ किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर H+ ड्यू टू वॉटर हे निग्लेक्ट करा. मग ऍसिडने दिलेले H+ आणि वॉटर मधून येणारे OH- या दोघांपासून KW तयार करा. हे इथंपर्यंत ठीक आहे. मी तुम्हाला चार्ट दिलाय सगळं निग्लेक्ट करा H+ ड्यू टू वॉटर, एरिया ठीक आहे. पण प्रॉब्लेम होतो आता, जर ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन जर 10⁻⁶ पेक्षा जर कमी केलं तर काय करायला लागतं बघा. त्याची मागच्या मला अर्धाच मला वेळ भेटला होता, मी सांगू शकलो होतो पूर्ण. 10⁻⁷, 10⁻⁷ इथं. आता ही केस फार इम्पॉर्टंट आहे. इथं ब्लंडर होतो फार मोठा. यू आर द होस्ट नाव. होस्ट आहे की बाबा, मी कुठलं वापरलंय. ठीक आहे, ओके. चला, तर HCl gives दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट केस. आता वॉटर आपण डिसाइड करत आपण. ह्याला X पकडलं, याला पण X पकडलं. X शुड बी लेस दॅन 10⁻⁷. ते लीच ऍटले प्रिन्सिपल नुसार रिएक्शन बॅकवर्ड झाला. आता H+ टोटल या ठिकाणी घ्यायला लागेल आपल्याला. आता वॉटर मधले H+ कन्सिडर करायला लागतील बाळांना. इथं नाही केले तर किती पर्सेंटचा एरर येतो दाखवतो तुम्हाला. आता इथं किती पर्सेंटचा एरर येतो बघा. सारखं बंद होते, काय कळत नाही मला. आता आवाज ऐकतो का बघा सगळ्यांना? हो सर. ओके. आता बरं, मगाशी जे सांगितलं मी पहिली 10⁻⁶ ची केस कव्हर केली, त्याच्यामध्ये कोणाला अडचण नव्हती रे? ऐकत ना आवाज? येस येस सर. हा, तिथपर्यंत आवाज ऐकू आला रे पार्थ? हो सर. ओके, ठीक आहे. काय सारखं ते झूम मला प्रॉब्लेम दिसायला लागला. ठीक आहे, असू देत. आता काय जाणार नाही ते परत. याला अजून सॉल्व्ह करायचं आहे मला. आता निग्लेक्टिंग H+ ड्यू टू वॉटर. मग फक्त ऍसिडचे H+ असणार आहेत मग, आणि ते किती 10⁻⁷ आहेत. म्हणजे H+ ड्यू टू ऍसिड ओनली, दॅट इज 10⁻⁷ मोलर, आणि pH आला 7. बघा इथं चूक झाली. तुम्ही म्हणताय सोल्युशन मध्ये ऍसिड टाकताय आणि pH 7 कसं केलं बाबा? मग हे चुकलंय. मग एरर तुम्हाला सांगतो किती येतो, तरी सांगतो एरर किती येतो. आणि कन्सिडरिंग H+ ड्यू टू वॉटर, मग आता H+ टोटल काढत आपण. आता परत रिएक्शन लिहित बसत नाही. ऍसिड मधून 10⁻⁷, वॉटर मधून X येणार, आणि OH- जो आहे तुमचा तो 10⁻⁷
सॉरी एक्सच आहे ना तो, वॉटर मधून OH येणार. ओके, आता इथून आपण पुन्हा H प्लस टोटल इंटू OH मायनस याची व्हॅल्यू KW ला इक्वल झाली पाहिजे. दिस इज द कॉन्स्टंट. ओके, मग हे 10⁻⁷ प्लस x इंटू x याला सॉल्व केलं x² प्लस 10⁻⁷ इंटू x. याला क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये सॉल्व केलं -10⁻⁷ प्लस घ्यायचं रूट -b² -14 प्लस 4 इंटू 10⁻⁴. इथं पण काही अडचण नाही, 2. हे जर कॅल्क्युलेशन सोपं आहे. हे -14 कॉमन काढा, कॉमन काढले की 1 + 4 5. 5 इंटू 10⁻⁴ डिवाइडेड बाय 2. x इज इक्वल टू 5 चं रूट अप्रॉक्सिमेटली 2.2 घेऊयात आपण इंटू 10⁻⁴. सॉरी, हे -7 येणार ना, रूट मधून निघालं, ते रूट मधून निघालं. -7 डिवाइड बाय 2 म्हणजे साधारणतः याला आपण जर 2.2 म्हणजे 3.2 होतं. 3.2 म्हणजे 32. ओके, म्हणजे हे येतं तुमचं या ठिकाणी 3.2 इंटू 10⁻⁷ डिवाइडेड बाय 2. म्हणजे साधारण ते याची जी व्हॅल्यू येते 100 या ठिकाणी. एक्झॅक्ट रूट किती आहे बरं 5चं? एक्झॅक्ट रूट किती आहे तुम्हाला मी एक्झॅक्ट सांगतो. एरर किती येतो? 2.25 असेल मला वाटतं एक्झॅक्ट रूट 5चं. रूट ऑफ 5 2.236. ठीक आहे, 2.23 काही फरक पडणार नाही. त्यामुळे हे किती तर बघा तुमचं 1.612 1.6 2 काहीतरी 10⁻⁷. हे आलं H प्लस ड्यू टू वॉटर. आता पर्सेंटेज एरर बघा. H प्लस ड्यू टू ऍसिड 10⁻⁷ आहे आणि H प्लस ड्यू टू वॉटर 1.62 इंटू 10⁻⁷ आहे. ऍक्च्युली ही व्हॅल्यू चुकल्या तशी बघितली तर, कारण लीच ऍटल्या प्रिन्सिपलनुसार जर H प्लस वाढले तर ते रिएक्शन बॅकवर्डला जाणार आणि बॅकवर्डला गेल्यावर ही जी व्हॅल्यू आहे ते 10⁻⁷ पेक्षा कमी पाहिजे होती. ठीक आहे, असून दे, मी तुम्हाला पर्सेंटेज एरर काढून दाखवतो. बघा आता पर्सेंटेज एरर बघा, पर्सेंटेज एरर. आता आपण काम करूया, याला 10⁻⁷ मध्ये ह्या x ला ऍड करत, म्हणजे हे तुमचं 2.62 काहीतरी येईल तुमचं या ठिकाणी. ते ओके, 2.62 इंटू 10⁻⁷, 2.62 इंटू 10⁻⁷, आणि 10⁻⁷ ही इनिशियल विदाउट कन्सिडरिंग अ वॉटर, मायनस 10⁻⁷ डिवाइड बाय 10⁻⁷ इंटू 100. म्हणजे ह्याला केलं हे 1.1 होतं ना, हे काय केलं? अच्छा सॉरी, मी इथं राहिलं कॅल्क्युलेशन. मी एवढा कसं का मोठा एरर आला? हे तुम्ही मायनस घ्यायचं राहिलं ना रे बाळांनो, हे मायनस घ्यायचं राहिलं या ठिकाणी. हे काय, हे मायनस आहे म्हणजे 2.2 -1 म्हणजे ते 1.2 येतं इंटू 10⁻⁷ डिवाइड बाय 2 म्हणजे हे ऍक्च्युली 0.62 येतं 10⁻⁷. करेक्ट. आणि हे H प्लस ड्यू टू वॉटर आणि ते 10⁻⁷ ते 1.62 येणार. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 1.62 येणार. मग यातनं मायनस केले की 10⁻⁷ कॉमन काढा, म्हणजे 1.62 - 1 करायला लागेल ना, ते 10⁻⁷ कॉमन काढलं तर असं कॉमन काढा. कॉमन काढल्यानंतर
तो वरचा 10⁻⁷ आणि खालचा 10⁻⁷ कॅन्सल आउट झाला इंटू 100. तुम्ही बघू शकताय इथं आता वॉटर मधले H+ जर कन्सिडर नाही केला तर तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये 62% एरर आला. अँड दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल. दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल. दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल. मग ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁷ पेक्षा जर खाली गेलं, 6 पेक्षा खाली गेलं तर H+ ड्यू टू वॉटर बाळानं कन्सिडर करायलाच पाहिजे. आता नाहीतर एरर हा वाढत चाललाय. मगाशी तो 10⁻⁶ केसमध्ये 1% होता, तर तो 62% झाला. आणि इथं पण ब्लंडर झाला की आपण ऍसिड टाकून सुद्धा pH 7 म्हणतोय, हे पण चुकलो. दिस इज नॉट पॉसिबल. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? 10⁻⁷ ची केस. येस सर. ठीक आहे. मग याच्यावरनं आपल्याला समजलं क्लिअर कट. बरं, आता परीक्षेमध्ये हे क्वाड्रॅटिक इक्वेशन वापरायचं का तर नाही. मी तुम्हाला ट्रिक सांगतो. परीक्षेमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन न वापरता सुद्धा कॅल्क्युलेशन करता येतं. म्हणजे आपण जे निग्लेक्ट करतो ते निग्लेक्ट करणं चुकतंय, कन्सिडर करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी. मग जर असं म्हणणं असेल मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन पेपरला सोडत बसणार का तुम्ही? तर नाही. मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. एक ट्रिक करा. हे बघा, HCl आपल्याला देतोय H+ आणि Cl-. ते ट्रिक सांगतो. ट्रिकनं पण कॅल्क्युलेशन करता येतं. हे 10⁻⁻1 आणि 10⁻⁷. आता काम करा, H2 मधले जे H+ आहे त्याचं कन्सिडर करायला लागतील, नाहीतर एरर 62% येतोय. म्हणजे बाबा आता तुला कन्सिडर करायला पाहिजे. मग आता एक काम करायला, मग H+ ड्यू टू वॉटर किती आहेत हे मला काढण्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्झॅक्ट आन्सर येतं. मग मी एक ट्रिक शोधून काढले. जेव्हा आपण H+ टोटल लिहितो ना, टोटल म्हणजे H+ ड्यू टू ऍसिड आणि H+ ड्यू टू वॉटर. H+ ड्यू टू ऍसिड तर 10⁻⁷ आहेत हे मला माहिती आहे. आणि ली-चॅटली प्रिन्सिपल नुसार H+ कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं ही रिएक्शन बॅकवर्ड होणार आहे. त्यामुळे हे जे X व्हॅल्यू आहे ते 10⁻⁷ पेक्षा कमीच येणार आहे. आता एक्झॅक्ट मध्ये बघा तुम्ही, ही व्हॅल्यू 10⁻⁷ पेक्षा कमीच आहे. मग आता काम करा तुम्ही, इथं H+ ड्यू टू ऍसिड लिहिलंय ना टोटल H+ मध्ये. आता तुम्ही रफ आयडिया सांगतो. ट्रिकची ही माझी रफ मेथड आहे, रफ मेथड, पण तरी सुद्धा एक्झॅक्ट आन्सर येतं. आता काम करा, ऍसिड पाण्यामध्ये टाकण्यापूर्वी पाण्यामध्ये H+ किती होते? 10⁻⁷ होते, कारण पाणी पूर्वी न्यूट्रल होतं. हे तुम्ही असं अझूम करा. कन्सेप्च्युअली हे चुकीचं आहे असं अझूम करणं, कारण ली-चॅटली प्रिन्सिपल रिएक्शन बॅकवर्ड होणार आहे. त्यामुळे X व्हॅल्यू 10⁻⁷ पेक्षा कमीच पाहिजे. पण मी काय करतो, ऍसिड टाकण्याच्या अगोदर H+ 10⁻⁷ होता. त्यामुळे ऍसिड टाकलं सुद्धा 10⁻⁷ राहिला. ली-चॅटली प्रिन्सिपल लागलाच नाही. हे असं अझूम करा. ही रफ आयडिया आहे. दिस इज नॉट कन्सेप्च्युअल करेक्ट, पण स्टील एक्झाम मध्ये टाइम वाचतो आपला. बरं ठीक आहे. मग याच्यामुळं टोटल H+ काढायचा, तो आला 2 × 10⁻⁷. 10⁻⁷ कॉमन काढायचं. मी दुसरं काही केलेलं नाहीये. हे सगळ्यांना कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे मुलांना. कॉमन काढा म्हणजे 1 + 1 राहतं ते 2. बट वी नो KW का फॉर्म्युला, H+ टोटल इंटू OH- इज इक्वल टू 10⁻⁴ पाहिजे ऍट अ टेम्परेचर ऑफ 25°C. हे आपल्याला माहिती आहे. मग तुम्ही इथे 2 × 10⁻⁷ घ्या. याच्यावर तुम्ही OH- काढू शकता. आणि जी OH- ची व्हॅल्यू येते ना, ती येते 14.5, म्हणजे 5 × 10⁻8 मोलर. आणि H+ पण निघाला, OH- पण निघाला. तर मला pH काढता येतो. मी क्वाड्रॅटिक इक्वेशन न वापरता करावलंय सगळं. तर pH कसा काढणार बाळांनो? H+ दिला असताना हे 7 ला पुढे घ्यायचं,
हे 2 लॉग मध्ये घ्यायचं म्हणजे मायनस लॉग टू द बेस 10 2 लॉग टू ची व्हॅल्यू 0.3 म्हणजे रफली पीएच हा 6.7 येतोय. मान्य? रफ कॅल्क्युलेशनला पीएच हा 6.7 आला तुमचा या ठिकाणी. मग आता प्रूव्ह केलं बघा मी. 6.7 पीएच आलाय म्हणजे पीएच हा 7 नाहीये. इथं H प्लस ड्यू टू वॉटर कन्सिडर करायला लागते तर पीएच ऍसिडिक दाखवतो बघा आता आपल्याला. म्हणजे पाण्यामध्ये ऍसिड टाकलंय हे प्रूव्ह होते या ठिकाणी. प्रूव्ह होते. जर तुम्ही एक्झॅक्ट H प्लस माहित असताना हा एक्झॅक्ट आहे बघा H प्लस ची व्हॅल्यू ही एक्झॅक्ट आहे. याच्यावर पीएच किती येतो आणि मी रफ आयडिया वापरली त्याच्यावर पीएच किती आला 6.7 आला. मी एक्झॅक्ट वरनं बघा काढू किती वाटतो. एक्झॅक्ट मी केलं होतं कॅल्क्युलेशन क्वाड्रेटिक वरनं त्याच्यावरून H प्लस मला मिळाला होता 0.62 10⁻⁷. मग ऍक्च्युली 0.6 म्हणजे तुम्हाला असं करायला लागेल त्याला 6/10 इंटू 10⁻⁷ अप्रॉक्सिमेटली सांगतोय 3/5 10⁻⁷. आता पीएच काढा याच्यावरून हे 7 पुढे घ्या मायनस लॉग टू द बेस 10 ही व्हॅल्यू लॉग मध्ये घ्या 3/5 लॉग डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन होतं तर मायनस लॉग ऑफ 3 मायनस लॉग ऑफ 5 लॉग ऑफ 3 ची व्हॅल्यू 0.48 आहे. ओके ठीक आहे. हे मायनस 0.7 मायनस 0.7 मग या ठिकाणी ही व्हॅल्यू आपण लॉग मधून मायनस करतो 0.48 मायनस 0.7 मायनस 0.22 ठीक आहे. ती वाढणार नाही ऍक्च्युअली व्हॅल्यू नाही ते मी मला वाटतंय तर तसं स्प्लिट नको करायला पाहिजे होतं. ते स्प्लिट करण्याची काही आवश्यकता नाहीये. याला सिंपल असं लिहिता येईल आपल्याला. सिंपल एक्झॅक्ट करतो. एक्झॅक्ट म्हणजे एक्झॅक्टच करायला पाहिजे त्याला आता नाही ते फार जवळजवळ राहिले. 7 मायनस लॉग टू द बेस 10 0.6 तुम्हाला मी एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगतो. लॉग 6 ची व्हॅल्यू किती आहे 0.6 ची व्हॅल्यू मायनस 0.22 ठीक आहे. ते ऍक्च्युली 7 पेक्षा जास्त दाखवते ती व्हॅल्यू. इथे किती काढली मी 0.62 ते 0.62 ला कनी तुम्ही नियर अराउंड 1 घ्या आपण म्हणजे 7 पेक्षा 7 आणि 6 च्या मध्ये येणार ते ऍक्च्युली कारण ऍसिडिक असल्यामुळे ते 7 आणि 6 च्या मध्ये येणार 0.62 ठीक आहे. पण ठीक आहे काय हरकत नाही त्याला तुम्ही जाऊ नका. 0.62 म्हणजे 7 आणि 6 च्या मध्येच येणार आहे व्हॅल्यू ती. मग याला पण ती व्हॅल्यू यायला पाहिजे. 1 सेकंड 0.62 त्याला मी घेतलं सॉरी मी हे H प्लस ड्यू टू फक्त वॉटर घेतले तर पण ते ऍड करायला लागतील ना तुम्हाला टोटल H प्लस 10⁻⁻ ऍड करायला लागतील बरोबर आहे. ते एक्झॅक्ट मी कॅल्क्युलेशन मध्ये मीच एक्झॅक्ट ते ऍड करायला लागतील ना कारण मी इथं ह्या दोघांना इथे ऍड करून घेतलं ना ऍसिड प्लस वॉटरला. ते जे मागचे आहेत ते हे फक्त वॉटरचे आहेत. हे ड्यू टू वॉटर मधले H प्लस आहेत ऍसिड मधले घेतलेच नाहीत ना मी. माझ्या कॅल्क्युलेशन मध्ये एरिया येणारच की मग हा एक्झॅक्ट जे केलं होतं ना त्याच्यामध्ये टोटल H प्लस काढायला लागेल त्याशिवाय पीएच निघणार नाही तो. मग H प्लस ड्यू टू वॉटर आला ते हे ड्यू टू वॉटर आहे आणि प्लस 10⁻⁷ हे ड्यू टू ऍसिड आहे. ओके हे 1.62 आहे ना हे ऍड करा 10⁻⁷ कॉमन काढा इंटू 10⁻⁷ येणार आणि याच्यावरून मी एक्झॅक्ट जो पीएच काढणार आहे हा आता 7 मायनस लॉग टू द बेस 10 1.62 मग ते साधारणतः तुमची व्हॅल्यू मला सांगतो मी तुम्हाला किती येते लॉग टू द बेस 10 16/10 82 16 25 10 म्हणजे साधारणतः
हे 3 × 0.3 म्हणजे 3 log 2 - log 5.7. हा आता येतं बघा ते 7 मायनस हे 0.9 मायनस 0.7 म्हणजे 0.2 आलं. 7 मायनस 0.2 6.8. बघा आपले रफ मेथड सुद्धा किती जवळपास आली. एक्झॅक्ट कॅल्क्युलेशनने पीएच मला 6.8 आला आणि रफ मेथडने पीएच 6.7 आला. ते रफ मेथड मध्ये मी पीएच करताना काय केलं होतं की ऍक्च्युली काय होतं माहिती का की ऍसिड ऍड केल्यामुळे पाण्यावरती लीच ऍट्री प्रिन्सिपल लागून H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁷ पेक्षा कमी होतं. पण ते आता ह्या केसमध्ये जास्त कमी होत नाही म्हणून मी काय केलं ऍसिड टाकण्याच्या अगोदर पाण्यामध्ये H+ आयन होते 10⁻⁷. ऍसिड टाकल्यामुळे तेवढंच राहिले असं रफली मी अजून केलं आणि त्याच्यावरून टोटल H+ काढला आणि पीएच काढला. आणि जर तुम्हाला पेपरमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन जरी काढला तर H+ ड्यू टू वॉटर आणि H+ ड्यू टू ऍसिड हे -7. मग त्यावर किती येतं एक्झॅक्ट काढला तर ते 1.6 × 10⁻⁷ येतं आणि त्याच्यावरनं पीएच जरी काढला तरी 6.8 येतो माझा. तरी काय जास्त फरक नाही. सो दिस रफ मेथड कॅन बी used to find out the value of the pH. क्लिअर आहे का बघा सगळ्यांना? हे बाळांनो बेसिक अंडरस्टँडिंग आहे. आणि याच्यावर एक चार्ट सांगतो आजच्या लेक्चर मधला. हा चार्ट आता सांगणं गरजेचं आहे, उद्या लेक्चर मध्ये सांगू शकत नाही. तर आता फायनली आता तुम्ही काही कॅल्क्युलेशन वगैरे लक्ष देऊ नका. मी तुम्हाला कन्सेप्च्युअली साऊंड केलंय. पेपरमध्ये काही आता हे कॅल्क्युलेशन करू नका. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये एक चार्ट देतो, तो चार्ट होते लक्षात ठेवा आता कॅल्क्युलेशनसाठी. HClचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याच्यामध्ये सोर्स ऑफ H. फक्त प्रॉब्लेम काय होतो जेई नीटला ऍडव्हान्सला ना ते बरोबर बॉर्डर लेवलचे क्वेश्चन विचारतात 10⁻⁶, -7, -8 आणि -9 ला. मग त्यासाठी हा चार्ट फार हेल्पफुल होणार आहे. मी तुम्हाला सांगतो आता गंमत बघा. जर HClचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁶ असेल त्यावेळेस सोर्स ऑफ H+ फक्त HCl घ्या. मी सांगितलेला 10⁻⁶ ला इक्वल असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर सोर्स HCl घ्या. मग सोर्स जर HCl घेतला H+ सोर्स HCl मधून येणार हे 10⁻⁶ होणार आणि KW ला मेंटेन करण्यासाठी म्हणून हे -8 येणार. हे काढला आन्सर इथं. पण मी आत्ताच प्रूव्ह केलंय जर HCl 10⁻⁷ झाला तर सोर्स ऑफ HCl आणि वॉटर दोन्ही घ्यायचं आणि एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन मी सांगितलंय दोन्ही घेतला तर टोटल H+ एवढे तयार होतो एक्झॅक्ट. मग ते टोटल H+ इथे लिहा 1.6 × 10⁻⁷. हा टेबलच फक्त करा. याच्यावर सगळे जे नीट ऍडव्हान्स क्वेश्चन सॉल्व्ह झाले. तुम्ही माझ्यासारखं कॅल्क्युलेशन करू नका. फक्त मी तुम्हाला ते कन्सेप्ट साठी कॅल्क्युलेशन सांगितलंय. कन्सेप्ट थोडा जरा कळाला की ते काहीतरी विचित्र वाटत नाही. आपण अभ्यास करतोय ते नॉर्मलच वाटतं म्हणून त्यासाठी घेतलंय. आणि मग अशा वेळी जो माझा पीएच आहे तो रफ कॅल्क्युलेशन मी 6.7 काढला होता. एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन 6.8 आहे किंवा 6.7 तुमच्यावर डिपेंड करतं रफ घेणार का ही घेणार. ठीक आहे. मग मी रफनं 6.7 काढले. मग माझे एक्झॅक्टला मॅच करण्यासाठी म्हणून मी काय करतो आयडिया करतो. रफ वाली मेथड सोपी आहे ना काढायला पीएच. मग त्याला मी आयडिया करतो. ह्याला मी मुद्दा म्हणून रफची व्हॅल्यू 6.79 लिहितो म्हणजे ते एक्झॅक्टला मॅच करेल 6.8 ला. ओके. हा आता पुन्हा 10⁻⁸ आलं तर पुन्हा सोर्स ऑफ H+ दोन्ही पण असतील. HCl आणि वॉटर पण असतील दोन्ही पण. आता याचं कॅल्क्युलेशन मी आता करून ठेवले क्वाड्रॅटिक. तुम्हाला करण्याची गरज नाही. 10⁻⁸ ला तर टोटल H+ जो आहे तो दोघांशी कडून तो 1.05 10⁻⁷. तुम्ही काही आता ह्याच्यामध्ये करू नका कॅल्क्युलेशन कारण हवं असेल तर करून बघा. आणि इथला पीएच 6.97 येतो आणि मुद्दा म्हणून मी व्हॅल्यू लक्षात ठेवलं असं लक्षात ठेवलं बघा. ही तर 7.9 आहे. हे उलट करा 9.7. सॉरी मी OH लिहिलं नाही का तिथं. आता मी पीएच लिहायला पाहिजे होतं ते. ठीक आहे. हे पीएच मी कॅल्क्युलेशन OH ची काय गरज नाही. OH काढता येतो. हे पीएच आणि इथला 6 आहे तर हा पीएच 6 येतो इथं. OH काढता येतं KW वरून त्याला काय अडचण नाही. हा टेबल मी कोणासाठी सांगितलंय पीएच आणि H+ साठी. आणि 10⁻⁹ आलं तर सोर्स फक्त वॉटर घ्या. HCl घेऊच नका आता. आणि त्यावेळी
सोर्स ऑफ H प्लस ड्यू टू वॉटर असेल तर वॉटर न्यूट्रल असतं तर ते 10⁻⁷ येणार आणि pH या ठिकाणी 7 येणार. तुम्ही म्हणणार सर हे 10⁻⁹ ला तुम्ही असं का केलं? तसं का केलं सांगतो. प्रॉब्लेम असा आहे या ठिकाणी की HClचं कॉन्सन्ट्रेशन आता 10⁻⁹ इतकं कमी झालं तर H प्लस ड्यू टू वॉटर जे आहे ना ते आता जास्त होणार आहे ऑटोमॅटिकली. त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्ही आता HCl घेऊच नका. HClची व्हॅल्यू आता फार कमी झालेली आहे बस. आणि हा सेम टेबल फॉर बेस लाईक NaOH. फक्त आता गंमत अशी करायची की इथं जे pH लिहिलेलं त्याच्याऐवजी POH येतं. आणि एक्झॅक्टली इंटरेस्टिंगली मी वहीत लिहून ठेवलेलं आहे POH ची व्हॅल्यू सुद्धा हेच येतात. जर NaOH चे कॉन्सन्ट्रेशन -6 असेल तर POH 6, NaOH चे कॉन्सन्ट्रेशन -7 असेल तर 6.79, NaOH चे कॉन्सन्ट्रेशन -8 असेल तर 6.97, NaOH चे कॉन्सन्ट्रेशन पाण्यामध्ये -9 असेल तर 7. हा टेबल बेस साठी सुद्धा ऍप्लिकेबल आहे. मी तुमचं फार काम सोपं केलंय. तुम्ही इथं काही कॅल्क्युलेशन करू नका. हा टेबल डायरेक्ट लक्षात ठेवा आणि तुम्हाला मी JEE नीटचे क्वेश्चन दाखवतो. ह्या टेबल वरती सगळे सॉल्व्ह होतात. हे फक्त H प्लस आणि pH आणि बेस असेल तर इथं OH मायनस आणि POH. आणि राहिलेला जो आयन आहे तो KW वरनं काढायचा. इथं H प्लस लिहिलं तर तुम्हाला OH पाहिजे तर KW वापरा. इथं OH मध्ये लिहिलं तर H प्लस पाहिजे असेल तर तुम्ही KW वापरा. बस हे सगळं जिस्ट दिलं. बाकीचं सगळं काही कॅल्क्युलेशन जे तुम्हाला कोणी पेपरमध्ये विचारणार नाहीत आणि कोणाला तुम्हाला पेपरमध्ये हे पण नाही विचारणार की राहुल सरांनी जो टेबल सांगितलं तू सांगा बघूया, ते पण नाही विचारणार. हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी तुम्हाला सगळा टेबल समराईज करून दिलाय. आणि हे मागचं जे कॅल्क्युलेशन आहे ना त्याच्यामध्ये केमिस्ट्री कमी थोडंसं मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री दोन्हीकडचं डोकं लावावं लागतं. कन्सेप्च्युअली ह्या गोष्टी जरासं ट्रिकी आहेत ह्या चॅप्टर पुरत्या. थोडस व्यवस्थित लक्ष देऊन बघा एवढं माझं म्हणणं आहे. कारण इथं मला पळवून चालणार नाही, गडबड करून चालणार नाही. तुम्हाला शिस्तात सगळ्या गोष्टी एक एक ओपन करून सांगायला लागतील. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन मध्ये कोणाला अडचण असेल सर तुम्ही कसं काय केलं ते 10⁻⁷ कॉमन काढून बरी इथंपर्यंतच्या सगळ्या गोष्टी मला सांगाव्या लागतील. पर्याय नसतो. ली चॅटली प्रिन्सिपल वगैरे सगळं मिक्स करायला लागतं. हे अशी JEE नीटची एक्झाम असते वगैरे बघा तुमची. थोडंसं ह्या टॉपिक मध्ये जरा कशा थिअरी आणि कन्सेप्ट सगळे मिक्स्ड आहे. त्यामुळे जरासे तुम्ही सावध रीतीने पावलं टाका आयन इक्विलिब्रियम मध्ये. माझं एवढंच तुम्हाला विनंती आहे. आणि येणाऱ्या रविवारी टेस्ट आहे आयन इक्विलिब्रियम वरती त्याच्यावरती मी मोस्ट ऑफ द केसेस मध्ये क्वेश्चन टाकलेत ते ओसवाल्ड डायल्युशन लॉवर टाकलेत. √Ka/Ci and alpha is equal to. तर त्याच्यावरच प्रॅक्टिस करा. आणि आता जे काही सांगतोय आजच्या उद्याच्या परवा लेक्चर मध्ये तो पण पार्ट मी पेपर मध्ये इन्क्लूड केला. तर व्यवस्थित आयन इक्विलिब्रियमची ज्यांनी वही लिहून घेतलंय प्रॉपरली स्टडी करा, अंडरस्टँड करा कन्सेप्टला. यू विल बी एबल टू अप्लाय द कन्सेप्ट इन द न्यूमेरिकल. तर पुढच्या संडेला टेस्ट असणार आहे. हो 6 डिसेंबरला तुमची टेस्ट आहे JEE नीटची. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी केमिस्ट्रीचा आयन इक्विलिब्रियम हा टॉपिक दिलाय. फिजिक्सचा मला वाटतं काहीतरी स्केलर वेक्टर नीट वाल्यांना आहे. आणि JEE वाल्यांना काय मला माहिती नाही. नोटीस बघा तुम्ही, मॅडमनी मगाशी मला वाटतं पाठवलं होतं सकाळी. ओके सर. बरं बाकी सर्वांचा अभ्यास कसा चालला रे बाळांनो? मला माहिती आहे कंटेंट सगळ्या विषयांचा एकदम लोड येतो तुमच्यावर, पण कसं आहे पर्यायच नाही ना. ऑल ओव्हर इंडिया मध्ये कॉम्पिटिशन करायचं असेल तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील. एखाद्या वेळी कंटाळाला मध्ये थोडंसं ब्रेक घ्या, हरकत नाही. पण आता काय 2 वर्ष हातात तुमचे. 10वीचे मार्क्स तुमचा कल सांगतो. सायन्स कॉमर्स काय अर्थ जाणार, पण 12वीचे मार्क्स तुम्हाला करिअर देतात. ते 12वीचे मार्क आणि तुमचे एंट्रन्सचे मार्क हे दोन्हीकडे तुम्हाला व्यवस्थित झालं पाहिजे. आणि सायन्स बाळाने विषय असा की तुम्ही किती जरी नाही म्हटला पाठांतर सायन्स मध्ये काहीच नसतं. मला जेवढं कळतंय कन्सेप्च्युअली पॉज घ्या. आणि आपल्याकडे वेळेस वेळ मुद्दा म्हणून मी चॅप्टरला स्लो शिकवतोय. ही माझी स्टाईल आहे शिकवायची. प्रत्येक शिक्षकांची स्टाईल असते.
मी मुळात एक सगळ्या गोष्टी कव्हर करतो जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँड, आपल्या वेळच वेळ काय घाबरू नका. मी हे सगळं स्लोली प्रॉपरली घेऊन सुद्धा माझा सिलेबस 11वी-12वी मिळून पुढच्या वर्षी जुलै ऑगस्टला सगळा संपून जातो. तुमच्याकडे 4-5 महिने आहेत प्रचंड क्वेश्चन प्रॅक्टिस करण्यासाठी. एकदा केमिकल इक्विलिब्रियम झालं की माझं तुम्हाला प्लॅनिंग सांगतो की मी स्ट्रक्चर ऑफ ॲटम वरती येणार आहे, आणि ते झाले की डायरेक्टली वी विल गो टू द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सम बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण स्टार्ट करतो, कारण स्ट्रक्चर ऑफ ॲटम मधलं ऑर्बिटलची थिअरी झाल्याशिवाय आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये एंट्री नाही करता येत. म्हणून स्ट्रक्चर ऑफ ॲटम मी शिकवणार आहे. तो एकदा झाला व्यवस्थित की देन विल गो स्टार्ट अवर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग ज्यांना केवीपी द्यायची परीक्षा जानेवारीमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा मी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट तो कव्हर करून देतो. केवीपी मध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री फक्त कार्बन आणि कार्बन कंपाऊंड्स आहेत, जास्त नाहीये तिथं सिलेबस. ठीक आहे. ओके सर. आणि बाळांनो एवढं सांगतो की माझी वही व्यवस्थित करायची, नोट्स त्या वेळी लिहायच्या, अंडरस्टँड प्रॉपर करायचं, दररोज सेल्फ स्टडीला वेळ काढा आणि तुम्ही स्वतःला मॅनेज करायला शिका. दिवसभरात तुम्ही सकाळी कितीला उठताय, सकाळच्या सत्रात कुठला विषय अभ्यासाला घ्यायचा, सकाळी कुठलं लेक्चर असेल तर ते लेक्चर झाल्यानंतर मधल्या गॅपमध्ये किती अभ्यास करायचा, काय सगळं स्वतःला प्रॉपरली मॅनेज करा. कारण हे सगळं प्रत्येक विषयाचं हॅमरिंग तर चालूच राहणार आहे, ते थांबणार नाही, टेस्ट येत राहणार आहे. उद्या सकाळी भेटूयात. गुड नाईट, बाय ऑल ऑफ यू. पीएनजी फाइल से पीडीएफ, ठीक, चलो.